मुंबई से सटे कल्याण इलाके में अमली पदार्थ विरोधी पथक की टीम ने ड्रग्स माफियाओं पर कार्यवाही करते हुए दो अलग अलग कार्यवाही में करीब 3 लोगों को गिरफ्तार किया है, जिनके पास से 2.5 करोड़ से भी ज्यादा की कीमत का गांजा और कोकीन ड्रग्स बरामद की है। परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल झेंडे के अनुसार डोंबिवली पूर्व के गणेश नगर उम्बरली गांव में एक फरार आरोपी की तलाश में क्राइम ब्रांच की टीम लगी हुई थी। इस दौरान एक संदिग्ध नाइजीरियाई व्यक्ति पीले कलर की एक्टिवा गाड़ी पर एक काले बैग के साथ दिखाई दिया और तलाशी लेने पर उसके पास से ड्रग्स बरामद हुआ। दूसरी कार्यवाही में मानपाड़ा इलाके में 2 लोगों को गांजे के साथ गिरफ्तार किया है। फिलहाल पुलिस इनके अन्य कारनामों की जांच में जुटी हुई है। पेश है हमारे कल्याण के संवाददाता संजीव चौधरी की यह खास रिपोर्ट। परिमंडळ 3 मध्ये माननीय सीपी सर आशिष डुंबरे सर, आमचे जॉईंट सीपी सर चव्हाण सर आणि ॲडिशनल सीपी सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3 मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ येथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त एमडी आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू, या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आलेला असता आमच्या टीमने त्यामध्ये एपीआय गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त एमडी त्याची किंमत 2,80,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या तिन्ही आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या तिन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यामध्ये जी अंमली पदार्थ एक जो व्यक्ती आहे जो मेन ज्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे। इतरही त्याबद्दलची जी आहे त्याची पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे। दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत। अंबरनाथ मधील एक जो आहे तो फुलेनगर मध्ये राहतो आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी राहणारा आहे। दोघं जण इथला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे। बाकीच्या बद्दलची आम्ही आमच्या अजून चौकशी सुरू आहे। त्याबद्दल आमची आता ज्या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि हे जप्त केलेलं आहे एमडी, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि एमडी जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करायचं निष्पन्न होत आहे। आमच्या अजूनही 2 पथक जे आहेत त्या इतरही आरोपींच्या पाठीमाग आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण सहभागी आहे त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे।